मिठाचा खडा नेमकं कोण टाकते? नाही, म्हणजे आता पवारांच्या मोठ्या पवारांच्या पक्षातले टाकतायत की मग दादांच्या पक्षातले टाकतायत? नाही, तुम्ही आता जो मला प्रश्न विचारलेला आहे तर माझं तुम्हालाच विनंती आहे की मिठाचा खडा कोण टाकते, जर तुम्ही शोधलं तर आम्हाला पण बरं वाटेल. अच्छा, म्हणजे ते आम्ही शोधायचे. आता तिथे संजय राऊतांनी शोधलंय खरं तर अण्णा. संजय राऊत असं म्हणतात की यामध्ये मिठाचा खडा तटकरे आणि पटेल टाकतायत. मला नाही वाटत तसं काय असेल म्हणून. शेवटी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते दोघांनी एकत्र आले तर आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या सर्व आमदार असतील, खासदार असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असतील त्यांचं स्वागतच करतील. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की संजय राऊत जसं म्हणतात की तटकरे आणि पटेल असा काही मिठाचा खडा नाही टाकत? तसं शक्यच नाही. मग पवारांच्या पक्षातले जितेंद्र आव्हाड हा मिठाचा खडा टाकतायत असं वाटतं का तुम्हाला? माझं एकदम स्पष्ट मत आहे, आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादांनी जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं जे शाहू फुले आंबेडकरांचा वारसा खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी पण चालवले आणि खऱ्या अर्थाने आदरणीय दादाही त्यांची राष्ट्रवादी पक्ष त्या मार्गानेच चालू आहे, तर मला वाटतं की तसं काय होणार नाही. आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा जर ठरवतील तर नक्कीच दोन्ही पक्ष एकत्र येतील. पवार साहेब असं म्हणाले होते की समजा एकत्र येण्याचा निर्णय हा सुप्रिया सुळे किंवा सुप्रियाताई हा निर्णय घेऊ शकतात असं पवार म्हणाले होते. असे मोठ्या साहेबांनी गेली 15-20 दिवसापूर्वी ते वक्तव्य केलं होतं. बरोबर. आणि आता काल परवा काही जणांनी असं दाखवलं होतं की पवार साहेब तसं वक्तव्य केलं नाही म्हणून. पण पवार साहेबांनी जर ठरवलं, आदरणीय दादा आहेत, आदरणीय सुप्रियाताई सुळे आहेत, ते बसून निर्णय घेतील. म्हणजे हा निर्णय हा पवार कुटुंबातच होणार, पक्षामध्ये काही असा निर्णय होणार नाही. नाही, आदरणीय दादा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विचारतील, माझ्यासारख्या आमदाराला विचारतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारतील. शेवटी कार्यकर्त्यांच्या भरोश्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं जे आमदार आलेले, जे खासदार आलेले, ते दादाच्या विश्वासावरती आलेले. त्यामुळं दादा प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच जो काय निर्णय घेतील ते घेतील. सुरुवातीला आपण पाहिलं, दादा ज्या वेळेला बाहेर पडली त्यानंतर दादांनी पुढाकार घेतला होता. पवारांच्या त्यांच्या 2 ते 3 बैठकाही झालेल्या होत्या, संवादही झालेला होता. आता तुम्हाला असं वाटतं की मोठ्या पवारांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा? नाही, कुटुंब प्रमुख म्हणून आदरणीय पवार साहेब मोठे, पवार साहेबांनी जरी पुढाकार घेतला तर दादाही त्यांना मान देतीलच ना. म्हणजे अजितदादांकडनं पवारांनी आपल्यासोबत यावं म्हणून आग्रह होता, मात्र आता मोठ्या पवारांनी त्याला प्रतिसाद द्यायला हवा असं तुम्हाला वाटतं? माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला पण अजून तसंच वाटतंय की दोन्ही पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं अतिशय चांगलं होईल आणि जेणेकरून कार्यकर्त्यांनाही बाबा एक पाठबळ मिळेल की आदरणीय पवार साहेबांना त्यांना लोकांनी आजपर्यंत मार्गदर्शक असतील. पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्यावेळेस एकत्र होते त्यावेळेस त्यांना लोकांना आमच्यासारख्या कार्यकर्ते दैवतच मानत होते. आज आदरणीय दादाही जर एकत्र येत असतील तर दादा सर्व पक्षाच्या आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तो निर्णय घेतील. आता राष्ट्रवादीचा वर्धापन दिन येतोय, माझे काही 2 वर्धापन दिन साजरे होणार का, की मग यामध्ये दोन्ही काका पुतळे एकत्र येणार? आता आमची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाची तयारी ही 10 तारीखला मला वाटतं बालेवाडी या ठिकाणी चालू आहे आणि पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत असताना जेणेकरून जास्तीत जास्त कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार. ज्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातनं यायची त्याचंही नियोजन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, आदरणीय दादा असतील आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख आमदार, जिल्हा अध्यक्ष असतील, त्या परीनेच प्रयत्न चालू आहे की जेणेकरून उद्या जो वर्धापन दिन बालेवाडी या ठिकाणी साजरा करायचा आहे तो पक्षाच्या वतीने मोठा कार्यक्रम झाला पाहिजे अशी सर्वांची धारणा आहे. खूप खूप धन्यवाद अण्णा, तुम्ही इथे बोललात त्याबद्दल आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील. तर शरद पवार यांनी पुढाकार घेतला तर अजित पवार त्याला मान देतील असं विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी म्हटलेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी, आताच नुकता आपण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि पवार काका पुतळ्यांनी एकत्र यायला हवं ही सामान्य कार्यकर्त्याची देखील भावना असल्याचं त्यांनी म्हटलं. दादा आणि पवारांनी ठरवलं तर दोन्ही पक्ष एकत्र येतील असं अण्णा बनसोडे यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार सर्वांना विश्वासात घेऊनच काय तो निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे.